मंडळी, भारताचा स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर करत डोळ्यात अश्रू आणून क्रिकेटच्या विश्वातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली। अत्यंत शांत, संयमी आणि कठीण प्रसंगात भारतासाठी ढाल बनून उभा राहणारा अजिंक्य, डोंबिवलीच्या लोकल ट्रेनने प्रवास करणारा, एक लहान मुलगा ते ऑस्ट्रेलियाला त्याच्या भूमीत धूळ चारणारा भारताचा यशस्वी कर्णधार। पण इतके करूनही त्याच्या वाट्याला कायम अवहेलना झाली। पण अजिंक्यचा हा इथपर्यंतचा प्रवास कसा होता? संघात जागा मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी त्याला काय त्रास सहन करावा लागला, हेच आज आपण या व्हिडिओत सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। 6 जून 1988 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील आश्वी खुर्द येथे अजिंक्यचा जन्म झाला। अजिंक्य 7 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला डोंबिवलीतील एका छोट्या क्रिकेट कॅम्पमध्ये दाखल केलं। विशेष म्हणजे अजिंक्य फक्त क्रिकेटमध्येच पटाईत नव्हता, तर त्याने लहानपणी कराटेचेही प्रशिक्षण घेतले होते। त्याच्यातील अफाट शांततापणा, मैदानावर एकाग्र राहण्याची क्षमता आणि स्लिप क्षेत्ररक्षण करताना लागणारी चपळता ही त्याला कराटेच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणातून मिळाली। पण अजिंक्य रहाणेला भारतीय संघात एंट्री सहज भेटली नाही। रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना 1000 पेक्षा जास्त धावा केल्या, 60 पेक्षा जास्त सरासरीने धावाचा डोंगर उभा केल्यानंतर शेवटी ऑगस्ट 2011 मध्ये इंग्लंड विरुद्ध त्याची भारतीय वन डे आणि T20 संघात निवड झाली। पण तब्बल 16 महिने तो फक्त संघासोबत फिरत राहिला आणि डग आउट मध्ये बसून राहिला। अजिंक्यला राखीव खेळाडू म्हणून ठेवलं गेलं। इतक्या चांगल्या फॉर्म मध्ये असूनही खेळायला न मिळणं हा त्याच्यासाठी मोठा मानसिक त्रास होता। विशेष म्हणजे संघात जागा पक्की झाल्यावरही त्याला एका विशिष्ट क्रमांकावर स्थिर राहू दिलं नाही। कधी त्याला सलामीला पाठवलं जायचं, कधी नंबर 3 वर तर कधी 5 नंबरवर। संघात कोणताही फलंदाज दुखापतग्रस्त झाला की त्याची जागा भरण्यासाठी अजिंक्यला ऑप्शन म्हणून वापर केला गेला। अजिंक्य रहाणे सुरुवातीला खूप शांत आणि लाजाळू होता। मैदानावर आक्रमक कसे दिसावे या विचारात असताना द्रविडनं त्याला एक खास सल्ला दिला होता। मैदानावर तुझा स्वभाव बदलू नकोस, आक्रमक दिसण्यासाठी ओरडण्याची गरज नसते, तुझा शांत स्वभाव हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे। अजिंक्यने संपूर्ण कारकीर्द हा सल्ला पाळला। मंडळी, 2018च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी परदेशी भूमीवर अजिंक्य हा भारताचा सर्वात यशस्वी आणि भरवशाचा फलंदाज होता। तरी पण खराब फॉर्मचे कारण देऊन त्याला पहिल्या 2 कसोटी सामन्यांच्या अंतिम 11 मधून अचानक बाहेर ठेवलं आणि रोहित शर्माला संधी दिली। भारताने ते पहिले दोन्ही सामने गमावले। या निर्णयावर जगभरातून झालेल्या टीकेनंतर तिसऱ्या कसोटीत अजिंक्यला संघात घेतलं गेलं आणि त्याने दुसऱ्या डावात अत्यंत महत्त्वाच्या 48 धावा करून भारताला तो सामना जिंकून दिला। पण मंडळी, अजिंक्यने नेहमी वैयक्तिक रेकॉर्डपेक्षा भारताला प्रथम प्राधान्य दिलं। भारताचे प्रतिनिधित्व करताना परदेशी भूमीवर, मग ते लॉईडचे ऐतिहासिक शतक असो किंवा मेलबर्नमधील ते झुंजार शतक, कठीण परिस्थितीत जेव्हा जेव्हा भारताची फलंदाजी गडगडली तेव्हा अजिंक्य तिथे खंबीरपणे उभा राहिला। भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजिंक्य रहाणेचे नाव एका गोष्टीसाठी कायम सुवर्णाक्षराने लिहिले जाईल, ती म्हणजे 2020-21 ची ऑस्ट्रेलियातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी। भारत अवघ्या 36 धावांवर ऑल आउट झाला होता। विराट कोहली भारतात परतला होता आणि मुख्य खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते। अशा कठीण वेळी अजिंक्यने संघाचे नेतृत्व सांभाळले। आपल्या शांत आणि संयमी स्वभावानं त्याने तरुण खेळाडूंमध्ये असा विश्वास भरला की भारताने ऑस्ट्रेलियाला त्याच्या भूमीत धूळ चारून मालिका 2-1 ने जिंकली। विशेष म्हणजे एक कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणे कधीच एकही मालिका हरला नाही, हा त्याचा अनोखा विक्रम आहे। तसेच अजिंक्य हा जगातील पहिला आणि एकमेव असा क्षेत्ररक्षक आहे ज्याने एका कसोटीत 8 झेल घेतले आहेत। मंडळी, अजिंक्य स्वभावाने अत्यंत शांत, नम्र आणि नो ड्रामा खेळाडू होता। तो कधी प्रसार माध्यमात जाऊन तक्रार करत नसे किंवा मैदानावर आक्रमकता दाखवत नसे। त्यामुळे संघ अपयशी ठरला की सर्वात आधी शांत स्वभावाच्या अजिंक्यवर गदा यायची आणि त्याला संघातून डच्चू दिला जायचा। हा अन्याय आणि त्रास सहन करूनही अजिंक्यने कधी राग व्यक्त केला नाही, तर प्रत्येक वेळी मैदानात धावा काढून शांतपणे उत्तर दिलं। आपल्या निवृत्तीच्या व्हिडिओमध्ये अजिंक्यने क्रिकेट चाहत्यांचे आभार मानताना अत्यंत भावूक शब्द वापरले। या खेळाने मला अनेक पराभव दाखवले, मी चुका केल्या, संघ हारला, पण एक जागा अशी होती जिथे मी कधीच हारलो नाही, ती म्हणजे तुमचे अथांग प्रेम। तर मंडळी, भारतीय क्रिकेटचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा अजिंक्य रहाणेचे नाव नेहमी आदराने घेतलं जाईल। अजिंक्यला भारतीय संघात योग्य न्याय भेटला का की त्याच्यावर कायम अन्याय झाला? तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।